माझी रेसिपी झालेली आहे आणि आज मी खूप छान मस्त भाजी बनवली आहे, व्हेज कुर्मा। आता मामा सांभाळणार आहे आणि मी काम करणार आहे बरं का। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना। तर आता सकाळचा स्वयंपाक होतोय। आज मी ना छान एक मस्त रेसिपी करते व्हेज कुर्मा। तर त्यासाठी ही सर्व काही तयारी करून घेतलेली आहे। भाज्या कट केल्या, ह्या सर्व भाज्या लागतील आणि इथे आलं लसूणची ठेचा पेस्ट करून घेतलेली आहे, अशी ठेचून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो कापलेला आहे। आता भाजीची तयारी करायची आहे। तर डिटेलमध्ये रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल तेव्हा बघा। पॅन वगैरे लावून घेतलेला आहे आणि इथे थोडंसं बाळाला गरम पाणी करत ठेवलेले आहे। माझा सर्वात जास्त आवडता छंद तो म्हणजे कुकिंग। मला आहे ना स्वयंपाक करायला, नवीन नवीन रेसिपीज करायला खूप आवड आहे। सध्या तरी माझ्या रेसिपी येत नाही आहे। आता मी स्टार्ट केले आहे पुन्हा रेसिपी चॅनलवरती रेसिपी शूट करायला सुरुवात तर केलेली आहे। जसा वेळ मिळेल तशी मी रेसिपी टाकत राहते। आज व्हेज कुर्मा बनवते, तर ही रेसिपी मी पहिल्यांदा बनवली माझ्या चॅनलवरती आणि खूप म्हणजे खूप भारी झाली होती। मी माझी रील वगैरे शूट केली, मस्त माझी रेसिपी झालेली आहे आणि आज मी खूप छान मस्त भाजी बनवली आहे व्हेज कुर्मा। तर हे बघा काय मस्त दिसते भाजीचा रंग आणि खूप छान अशी मस्त झालेली भाजी। व्हेज कुर्मा ही रेसिपी तुम्हाला सुवर्णास किचन चॅनेलवरती बघायला मिळेल, तिथे मी टाकलेली आहे आणि खूप साऱ्या ताईंनी बघितली पण छान छान कमेंट्स पण केलेले आहे। तर थोडीशी भाजी ना थिक झाली होती प्लेटमध्ये काढताना, तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी पातळ करू शकता। तर अशा प्रकारे मी आज ही रेसिपी केली। अरे बाप रे, बाळाला घेऊन काम चालू आहे का? हां, मामाने बाळाला घेऊन काम करायला सुरुवात केली। रडू राहिलाय। त्याला म्हणाव तू पण मदत कर मला थोडीशी। अरे बाळा, मामाला काम करू दे सोन्या। हा, मामाला काम करायचे। हलत राहू का? अरे अरे गप झाला आता। असं त्याच्याशी बोलायला लागतं। आता ठेवलं का पाय? त्याच्याशी बोलावं लागतं, खेळावं लागतं। बघितलं ना, बघितलं ना कसं बोलायला लागतं। किती भामटं हे आमचं पिल्लू, भामटं पिल्लू, लब्बाड झालंय लब्बाड। हॅलो म्हणते, हॅलो म्हणताय ते तुला, हॅलो म्हणताय, असं असं हॅलो म्हणताय। गप झालं पाय, हलवलं का गप होतं ते। दुपारची वेळ होती। हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला लेट येतोय। तर मी गेली होती एका मंदिरामध्ये, तर श्री दत्तात्रयांचं स्थान आहे हे आणि तिथे ना मोठे बाबा म्हणून आहे ना पिराचं पण स्थान आहे। तर आई भाऊ जाणार होते दर्शनाला, मग मला पण त्यांनी त्यांच्यासोबत नेलं दर्शनासाठी। इतक्यात मी काही कुठे गेलीच नव्हती, तर मग मी पण आली इथे, पहिल्यांदा आली इथे मी। दर्शन वगैरे घेतलं आणि घरातून मी थोडेसे तांदूळ, नारळ, दक्षिणा वगैरे नेली होती। आपण कोणत्याही देवस्थानाला जाताना काहीतरी न्यावं लागतं, रिकाम्या हाताने देवाचं दर्शन घेऊ नये म्हणतात। तर इथे नारळ ठेवला आणि दक्षिणाही तिथे दानपेटीमध्ये टाकली आणि आतमध्ये ना स्त्रियांना प्रवेश नाही। पण अंशू गेली होती, अंगारा आणला तिने आम्हाला, आजीला आणि मला। तर तिने मला पण लावला माझ्या कपाळाला, तर तीच गेली होती आतमध्ये आणि बाहेरूनच मग आम्ही दर्शन घेतलं। तर अंशू पण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली। खूप साऱ्या ताई बोलल्या की अंशू व्हिडिओमध्ये दिसत नाही। आता सध्या ती स्कूलमध्ये जाते ना, रोज तिला स्टडी करावा लागतो, त्यामुळे मग तिचं काही माझ्याकडे जास्त येणं होत नाही आणि मी पण आता कुठे जात नाही पूजामुळे, बाळामुळे। माझा तर संपूर्ण दिवस कुठे जातो समजतही नाही। आई आता लोणारवाडीलाच उतरली, संध्याताईच्या घरी गेली ती आणि मग मी घरी आली। राहुलने ना बाहेरून अननस आणलं होतं, 2 अननस आणलेली होती, 60 रुपयाला एक। छान होतं अननस, टेस्टला खूप गोड लागलं। तर मी सर्वांसाठी आता मस्त असं गोल गोल कापते हे आणि त्यावरती ना मीठ टाकून खायचं, खूप मस्त लागतं।
तर अननस मला पण खूप आवडतं, पण मला जास्त काही आंबट पदार्थ खायचे नाही, कारण माझे ना युरिक ॲसिड मागे वाढलं होतं. तर युरिक ॲसिड वाढल्यानंतर आहे ना आंबट पदार्थ खात नसतात. आता मी चेक नाही केलं, 2-3 महिने झाले, कमी पण झालं असेल युरिक ॲसिड, पण तरी पण मी आंबट पदार्थ खायचे टाळते. अननसचे काप आहे ना असे करून घेतले आणि त्यावरती हलकंसं बारीक मीठ स्प्रेड केलं. खूप छान लागले होते मीठ टाकून. असंही छान लागतं, पण मीठ टाकून अजून पण छान लागतं. असं बाहेर विक्रीसाठी असतं ना तेव्हा ते असंच कापून देतात. तर सर्वांना दिलं मी अननस, सर्व ताईंना पण दिलं आणि आम्ही खाल्लं. मी पण थोडंसं खाल्लं. तर पूजाला आहे ना ज्यूस करून द्यायचा होता अननसचा. तर म्हटलं चला अजून एक अननस आहे तर त्याचा आहे ना ज्यूस बनवू. राहुलला पण ज्यूस आवडतो आणि मिस्टर काही घरात नव्हते, तर मिस्टर गेले होते शेतात. ते आल्यानंतर मग त्यांना पण दिलं, त्यांना पण ठेवलं बाजूला. मिस्टर सकाळी जात असतात शेतामध्ये, त्यामुळे ते जास्त काही घरात दिसत नाही आणि आमचे लाडू मसाले सर्व काही दिवसभर चालूच असतं. तर आता इथे मी ना आगारोचं मिक्सर ब्लेंडर घेतलेलं आहे. तर यामध्ये ज्यूस खरंच खूप छान होतो. तर आता मी ना अननसचे बारीक बारीक असे काप केल्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं आणि चवीनुसार थोडीशी साखर पण टाकायची. साखर टाकून छान लागतं, कारण आंबट असतं अननस थोडंसं चवीला, तर साखर टाकायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करून टाकू शकता. तर मला आणि पूजाला तर गोडच आवडतं, त्यामुळे मग मी थोडीशी साखर टाकली आणि आता याला आहे ना मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं. एकदम मस्त ज्यूस लागलेला होता. बाहेर पिण्यापेक्षा असा घरच्या घरी करून पिलेला कधीही चांगला. तर अशा प्रकारे आता याला हे मिक्सर ब्लेंडर लावून आहे ना छान आता याला फिरवून घेऊ आपण. तर हे बघा छान इथे मस्त अननसचा मिल्कशेक झाला. दूध टाकलं आहे ना आपण यामध्ये, त्यामुळे मिल्कशेक. तर याला मी आहे ना हे आपण ज्यूस वगैरे पाणी पिण्यासाठी लीड लावलेलं आहे ना, तर ते लावलं मी. म्हटलं चला जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवू, कारण दूध खूप जास्त गार नव्हतं, कोमट होतं थोडंसं, त्यामुळे मग 5-1 मिनटं फ्रीजमध्ये ठेवते याला मी. अजून काही अननसचे काप शिल्लक राहिलेले होते, तर म्हटलं चला आता याचं आपण बनवून घेऊ. आधी मी बीट काढलेलं होतं, किचन ओट्यावरती आहे, तर म्हटलं बीटचा करू, पण नंतर विचार केला की अननसचाच मिल्कशेक बनवू. मला बीटचा पण आवडतो. काल मी बीटरूटचा मिल्कशेक पण बनवलेला होता, तर तोही खूप छान झाला, खूप मस्त लागलेला होता टेस्टला. तर त्याचीही मी रेसिपी शूट केलेली आहे आणि सुवर्णास किचन चॅनलवरती टाकलेली आहे, तर तिथंही तुम्ही बघू शकता. चला तर आता मस्त इथे अननस ज्यूस माझा तयार झालेला आहे मिल्कशेक. रात्रीचे 10:30 वाजलेले होते. ऋतू आणि ऋतूचे मिस्टर आज आमच्या घरी आलेले आहे. 2-3 दिवस ते ना बाहेर गेलेले होते. ऋतूच्या मिस्टरांना अनुष्ठान करायचं होतं त्या निमित्ताने, तर ते आल्यानंतर लगेच बाळाला भेटायला आले आणि बाळाच्या हातामध्ये त्यांनी ना बजरंगबलीचा लाल धागाही बांधला, तर बाळाची दृष्ट काढता येते. काल मी व्हिडिओमध्ये बाळाला दाखवलं ना, तर खूप साऱ्या ताईंना आपलं बाळ आवडलं आणि बऱ्याच ताई बोलल्या की बाळाची दृष्ट काढत जा. तर आम्ही ना बाळाची रोज दृष्ट काढत असतो. आणि हे बघा आपलं बाळ कसं छान मस्त टुकू टुकू बघतंय ना डोळे बघा त्याचे किती मोठे मोठे डोळे करून बघतोय. आता बाळाला पाळण्यात टाकलेले आणि मस्त खेळतंय ते. आजचा व्हिडिओ छोटाच आहे, पण तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.